झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्रामध्ये आता वाहनांच्या वेगावर मर्यादा येणार आहे। खासगी बसला ताशी 60 किलोमीटर वेगाची मर्यादा असणार आहे। स्कूल बसला ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाचं बंधन असणार आहे, तर डंपरला ताशी 50 किलोमीटरची वेग मर्यादा असणार आहे। ही महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते आहे। ही आहे वाहनांच्या वेगावर मर्यादा येण्यासंदर्भातली। महाराष्ट्रात आता वाहनांच्या वेगावर मर्यादा येणार आहे। आपण अधिक माहिती घेऊया, अधिक सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याशी। अमित, खूप महत्त्वाची बातमी आहे, वाहनांच्या वेगावर मर्यादा येणार आहे। अनेक चांगले बदल या अनुषंगाने घडतील, काय याविषयी सांगता येईल? देशामध्ये साधारण 3.5 लाख रस्ते अपघात हे दरवर्षी होत असतात। त्यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये या रस्ते अपघातांची संख्या ही 70,000च्या घरात आहे आणि या 70,000 अपघातांमध्ये दरवर्षी महाराष्ट्रात 10,000 पेक्षा जास्त प्रवासी हे मृत्युमुखी पडत असतात। 50,000 पेक्षा जास्त प्रवासी हे जखमी होत असतात, अशी आकडेवारी आहे। तर एकंदरीतच ही धक्कादायक आकडेवारी किंवा एवढं मोठं अपघातांचं प्रमाण लक्षात घेता एकंदरीत परिवहन विभागानं सगळा आढावा घेतला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बहुतेक सर्व अपघात हे गाडी वेगात असताना किंवा वाहनाचं नियंत्रण सुटल्यामुळे हे अपघात झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच अशा प्रकारे वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहावं आणि त्यायोगे अपघाताचं प्रमाण कमी राहावं, अपघाताचं प्रमाण कमी व्हावं, यासाठी ही उपाययोजना करण्याचं परिवहन विभागाने ठरवलेलं आहे। आणि 1 मे पासून स्कूल बस मध्ये वेग नियंत्रक बसवण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे आणि 4 महिन्यात हे वेग नियंत्रक स्कूल बसमध्ये बसवले जातील। म्हणजे 40 ते 25 किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने ही स्कूल बस धावणार नाही आणि त्याच्यामुळे होणारे संभाव्य अपघात टाळता येऊ शकतील, असा परिवहन विभागाचा दावा आहे। अगदी धन्यवाद अमित, ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। खरोखर दिलासादायक बाब आहे। 1 मे पासून स्कूल बसेसमध्ये वेग नियंत्रक जे आहेत ते मशीन लावण्याचं काम सुरू होईल आणि साधारण 3 ते 4 महिन्यांमध्ये ते काम पूर्ण होईल। म्हणजे आपण अशी आशा करू शकतो की पुढच्या 4 ते 5 महिन्यांमध्ये ही जी काही उपाययोजना महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने केलेली आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।